जेथे हरीचे दास जन्म घेते. आता बरेच लांब लांबून भक्ती मंडळ आलेत. पानव, सुरेगाव आणि तुमचं स्थानिक वाईबुथी, नारखेडा. अजून आता हे कसं आहे, व्यवहार करताय. महाराज म्हणले देश वेश नो हे माझा, सहज फिरत आलोय. हे भगवंताचं कार्य. आपले मृदंगाचार्य महाराज, हार्मोनियम वादक, आवाजही चांगला आहे, सगळं एकदम अनुकूल आहे. आज सोन्याचा दिवस आहे बरं. अमृताचा परमात्म्याचं वास्तव दर्शन झालं. आजी सोनियाचा म्हणून फार मोठा पर्व का. पर्व काळात केलेल्या सेवेची फलप्राप्ती जास्त असते बरं का महाराज. इतर वेळेत केलेली सेवा आणि पर्व काळात केलेल्या सेवेची फलप्राप्ती जास्त असते. पण आपण इथलं कोणी जात नसेल पण ऐकून असेल ना, ज्यावेळेस ग्रहण असतो ना त्यावेळेस ते लोक मंत्र उजळतात ना, ऐकून तर असेल ना. अनुभव नाही आपल्याला पण असं ऐकलंय भाऊ. पावर वाढतो म्हणजे त्याच्यावाला आहे ना काहीतरी सामर्थ्य त्याच्यावाला. तसं पर्व काळामध्ये केलेल्या सेवेची फलप्राप्ती जास्त असते. विठ्ठल शांती ब्रह्म एकनाथ महाराज अशा पवित्र कुळामध्ये जन्माला आले महाराज. पवित्र कुळामध्ये आले. पण मुमुक्षुत्व आहे काय. मी उद्धार
दुर्लभ आहे. आद्य जगद्गुरु शंकराचार्य सांगतात मनुष्यत्वम मुमुक्षत्वम साधू पुरुष संश्रया. विठ्ठल नाथ महाराजांना मनुष्य जन्म तर मिळालाय पवित्र कुळामध्ये. अंतकरणात मुमुक्षत्व प्राप्त झालंय. कधी माझा उद्धार होईल, कधी मला भगवंताचं दर्शन होईल, कधी मला समाधान प्राप्त होईल, कधी खंड येईल, जन्म मरण कधी थांबन. गावात कीर्तन झालं म्हणजे सगळे लोक निघून जायचे, पण नाथ महाराज कीर्तन करायची भेट घ्यायचे आणि विचारायचे. मुमुक्षत्व होता ना महाराज, तुम्ही इतकं कीर्तन सुंदर सांगितलं. भगवंताच्या दर्शना येरझाड संपते, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येरझारे चिरा पडे. मला काहीतरी उपाय सांगा. आता जे पोहोचलेले होते ते सांगतील, जो पोहोचलाच नाही तो काय सांगाल. आप डुबे तो डुबे यजमान को लेकर डुबे. ते सांगायचे बाबा रे, आम्ही तर हे पाठ करून वाचून इकडं तिकडं गोळा करून कसं तरी 2 तास कडायला लायचो. आम्ही काय तुझं समाधान करणार आहे. पण अंतकरणामध्ये मुमुक्षत्व तीव्र जाग झालं. आणि एक दिवसाचा प्रसंग आहे माय बापा हो. एक अधिकारी महापुरुषच्या गावामध्ये आले, कीर्तन झालं, सुंदर कीर्तन, भक्ती ज्ञान वैराग्य साक्षात्कार भगवंताचं दर्शन समाधान. नाथ महाराजांनी पाय धरले, म्हणजे महाराज आज मला समाधान प्राप्त झाले, मला तुम्ही भगवंताचं दर्शन होईल असं काहीतरी उपाय सांगा. आता कीर्तनकार खरे होते. सांगितलं बाळा मला अजून दर्शन झालेलं नाही, पण मी प्रयत्नात आहे, भगवंताचं चिंतन करतोय, मार्गस्थ आहे, त्या मार्गाचा प्रवासी आहोत. मी सुद्धा मुमुक्ष तुझ्यासारखा साधक आहे म्हटले. यांनी सांगितलं मला उपाय सांगा. त्यांनी सांगितलं बाळा तू गडावर जाय. जनार्दन स्वामी जनार्दन पंत भगवान दत्तात्रेयाच्या परंपरेतले अधिकारी महापुरुष आहे, त्यांची तू शरणागती कर. छोटस वय कवळं, आई वडील नाहीये, मूळ नक्षत्रावर जन्माला आहे महाराजांचा. मूळ नक्षत्र जर जन्माला आलं तर आई बाप टिकत नाही असं शास्त्र सांगतंय. विठ्ठल तुम्ही सगळे प्रमाण माऊलीच सुद्धा सगळे बरेच प्रमाण आहे त्याला. आमच्या सुद्धा एका मुलीचा जन्म मूळ नक्षत्रावर आहे आणि कसं काय भगवंतांना ठेवलं भगवान जाणे. विठ्ठल तात्पर्य भरपूर प्रयत्न चालू. एक दिवसाचा प्रसंग आहे. भगवान शंकराच्या मंदिरात गेले नाथ महाराज. पिंडीवर स्नान घातलं, फुलं वाहिले आणि हात जोडून भगवंताचं स्मरण करतात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवंत आता तुम्ही मला मार्ग दाखवा. तुमच्या दर्शनाचा मला त्यावेळेस आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाली तू समर्थ सद्गुरु जनार्दन स्वामींना शरण जाय. विठ्ठला आणि मग नाथ महाराज निघाले, पायी निघाले. त्या काळात पैठण पहा कुठे, त्या काळातला रस्ते पहा, त्या काळातलं वातावरण पहा. पैठण तुम्हाला जवळ आहे. गड स्वामींचं समाधीस्थान जनार्दन स्वामींचं. त्या काळात नाथ महाराज निघाले. निम्म्या रस्त्यावर आल्यानंतर त्याला एक साधू महापुरुष भेटले. म्हणजे बाळा तू कुठं चालला? पायी. घरी सांगितलं सुद्धा नाही. आज आजोबाला निघाले महाराज. छोटस कवळं वय, भूक लागली आणि एक महापुरुष भेटले. बाळा तू कुठं चालला? म्हटले मी चाललोय स्वामींच्या दर्शनाला. स्वामींचा असा नियम होता, गुरुवारच्या दिवशी भंडारा असायचा गडावर आणि स्वामी भरपूर दान करायचे. वस्त्रदान, देणे को अन्नदान, लेने को हरिनाम, तरणे को लिनता, डुबणे को अभिमान. याला जे पाहिजे ते दान करायचे. गुरुवारच्या दिवशी भंडारा असायचा म्हणून ते साधू गडावर चालले होते.
महाराजांना विचारलं, बाळा तू कुठं चाललाय? म्हणले मी चाललोय स्वामींच्या दर्शनाकरता. आणि मग त्या साधूंना महाराजांना नेलं, गडावर गेले, सगळ्यांचे दर्शन झाले. नाथांनी स्वामींचं दर्शन घेतलं, सगळे मंडळी निघून गेले. पण नाथ महाराज पुढे जातात. म्हणले बाळा तू कुठला आहे? चौकशी केली. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. साधूची नजर असती विठ्ठला. ज्या वेळेस देवगडला महाराजांना गादीवर बसवायचं होतं ना, भास्करगिरी महाराजांना 11 मुलं अशी उभे केले होते. 11 मुलं किसनगिरी बाबांनी बरोबर निवडून काढलं. विठ्ठला असे प्रसंग आले अंगावर शारे येतात. काय नजर असते साधूची, काय दृष्टी आहे साधूची. विचारलं बाळा एवढ्या वयामध्ये तू कसा आला गडावर? म्हणले मी तुम्हाला भेटण्याकरता आलोय. म्हणले तुला घरी नाही जायचं का? नाही. म्हणले सेवा करायची. सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुभटा ओळखोनी तनु मनु जिवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जावे ते संगती कुशिले जेने अंत करण बोधले संकल्पानये. विठ्ठला भरपूर सेवा केली. आजच्या इतिहासामध्ये संत चरित्रामध्ये 1 नंबर लागतोय संत सेवा नाथ महाराज. त्याच्यानंतर निळोबाराय, ब्रह्मचैतन्य महाराज अशा विभूती आहेत. तर सगळ्यात जास्त जर साधूची सेवा कोणी केली असेल तर नाथ महाराजांनी. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती ओरविती. भरपूर सेवा केली. सेवेनं भगवान परमात्मा संतुष्ट होतोय, आपण संतुष्ट होतो. संत संतुष्ट नाही होणार का? अशी सेवा केली नाथ महाराजांनी. चरित्रामध्ये भरपूर सेवा केली. आणि एक दिवस संतुष्ट झाले आणि सांगितलं आज गुरुवारचा दिवस आहे. नियम होता स्वामींचा, एक नियम होता. प्रत्येक गुरुवारी उपवास करायचा. त्याला प्रत्येक गुरुवारी भगवान परमात्म्याचं सगुण दर्शन व्हायचं. भगवान दत्तात्रेयाचं प्रत्येक गुरुवारी. एक दिवसाचा प्रसंग आहे. नाथांना बरंच काम दिलं होतं, हिशोबाचं काम दिलं, सगळी सेवा बरोबर केली. पण एक दिवस एक हातचा चुकला होता. त्या काळात आणे होते ना, आणे होती. आण्याचा काहीतरी गोंधळ झाला म्हणून त्या काळामध्ये अशा लाईटी नव्हत्या. दिव्यावर महाराज रात्री 11 वाजेपर्यंत हिशोब करत होते. एक आण्याचा काय चुकन, लाखाची काय चुकच ना म्हटले. झोप नाही आली महाराज, झोप नाही आली. स्वामी साधना करून बाहेर आले. बघितलं नाथ अजून झोपला नाही बाळा. म्हणले महाराज एक आण्याची चूक आहे. म्हणले रात्री 12 वाजल्यानंतर चूक सापडल्यानंतर इतका आनंद झाला. अशी जोरात टाळी वाजली. सापडला 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 सापडला. स्वामी बाहेर आले. काय सापडलं? म्हणजे असं असं झालं होतं. सापडलं. अरे व्यवहारातला एक सापडला तुला. इतका आनंद जगाचा मालक साठविला.
दर्शन जर झालं तर तुला किती आनंद होईल म्हटले. चाल तुला आता दर्शनच करून देतो म्हणले, गुरुवारचा दिवस आहे. पण मी सांगेल तसं गुरुआज्ञा, मी सांगेल तसं निघाले जंगलामध्ये. दुपारची वेळ, गुरुवारचा दिवस, उपवास, औदुंबराचा वृक्ष, बसले गुरु शिष्य दोघ जण. आणि मग 12च्या वेळेला तिकडून एक मलंग वेशामध्ये एक फकीर येत होता. ते गुंडाळलेलं सगळं, माग कुत्री, झुडी, मलंग, हातामध्ये कटोरा. आता मलंग वेश कसा असेल तुम्ही कल्पना करा. असा फकीर तिकडून येत होता. आणि मग इकडे स्वामींनी ओळखला ना, नाथांना कुठं काय कळतंय. आणि मग अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं स्वामींचा. आणि ज्या वेळेस तिकडून तो फकीर आला त्यावेळेस त्यांनी भजन सुरू केलं. दिगंबरा स्वामींनी साष्टांग दंडवत घातला. साष्टांग दंडवत म्हणजे कसा हो? दंड जर असा टाकला तर कसा त्याला साष्टांग दंडवत. आपण दंडवत घालतो पण जरा कपडे साडी बिडी आवरून नाही खाली जर फपाटा असला दंडवत घालू आपण, घालू. ज्याला द्यायचा विसर पडला तो घालील. साष्टांग दंडवत घातला आणि मग आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. स्वामींनी त्या फकीराला आलिंगन दिल्यानंतर आता हे संस्कार झालेले ना, ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्मलेले हे लहानपणापासून संस्कार सोहळ ओळ म्हणजे आपले सद्गुरू स्वामी एवढे अधिकारी त्या फकीराला साष्टांग दंडवत घालतात म्हणले. आलिंगन दिलं, कळालं नाही ना, कळाला नाही. आणि मग आले, बसले. ते पाठीमागे ते कुत्रे, हातामध्ये कटोरा. आता ते त्यांच्या भाषेत बोलायचे, ते बाबरी भाषेत. मैपती बाबांचं चरित्र पाहतो मी. ते बाबरी भाषेत संवाद नाथांना काही कळा ना. तो म्हणले आज बहुत भूक लगी बोले. ते फकीर म्हणतो फार भूक लागली. म्हणले मग आता काय त्या कटोऱ्यामध्ये भिक्षान्न होतं. भगवान दत्तात्रय आजही भिक्षान्न घेतात. नवनाथ ग्रंथ वाचा विठ्ठला आजही नियम जसाची तसा. स्नान कुठे, काय विश्रांती कुठे, नवनाथ ग्रंथ वाचा. इथं नवनाथ ग्रंथ चालू आहे. ह्या भूमीमध्ये नवनाथ ग्रंथ चालू आहे कायमचा. त्याच जे फले विठ्ठला बहुत भूक लगे बोले. मग ते कटोऱ्यामध्ये ते भिक्षा तर काय आपण ताजी घालीत नाही पल्ला. ते सुरले
आणि मग याच्यामध्ये काय ओ शुनी कुत्रे होते ना उसका दूध निकालो बोले. आता काय तिथं स्वामीने लगेच कुत्री धरली ती पिळली कशामध्ये त्या कटोऱ्यामध्ये त्यांनी त्याचा काला केला. आता तो काला केला आणि घ्या म्हणले आता प्रसाद. नाथ महाराज मागं सरकले. तो काला पाहिल्यानंतर नाथ महाराज त्यांना आता गुरुआज्ञा मोडता येणार नाही ना. हे दोघं प्रसाद घेतात. भानुदास गीती गात प्रसाद देतो कळाना ना वर्म कळाना ना नजर नाही ना. आणि मग दोघांनी प्रसाद घेतला आणि मग तो फकीर विचारतोय स्वामींना तो बच्चा कोण आहे बोले. आणि मग सांगितलं पैठण आलेला असा असा माझा शिष्य म्हणले नाथ नावे ना त्याच्यावाला फार सेवा केली म्हणले. अरे म्हणले मग त्याला प्रसाद घ्यायला बोलव ना. हिनी लांबून हात जोडे मला प्रसाद नको. आता यांच्या समोर कुत्री दिली होती ना तो कटोराही केला ना. नाथाने प्रसाद घेतला नाही महाराज. याने दोघांनी प्रसाद घेतला आणि सांगितलं मग हा कटोरा धुवून तरी आण तू. कटोरा धुवून आण म्हटले. आणि मग गंगेचे पाणी तिथं कटोरा घेतला आणि धुवायला गेले. त्यांना असं वाटलं आपल्या गुरुची आज्ञा आपण मोडली का काय अंतकरणामध्ये. आणि मग आता इथं कोणी म्हणले आपण त्याच्यामध्ये थोडं होतच ना. आणि मग पाणी घेतलं ते खरकट घेऊ म्हणले आपण थोडंफार. आणि ज्या वेळेस तो प्रसाद आतमध्ये गेला भगवंताचा प्रसाद आत गेल्यानंतर जसं गवळणी झालं ना कंठी धरिला कृष्ण म्हणी अवघा जनी काना वचनाची भीती. सामान्य का अधिकारी महापुरुषाला ज्ञान व्हायला आपल्यासारखं लागतं का. तयार असतं सगळं उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी लगेच साक्षात्कार झाला. पळतच आले आणि मग पाहिलं तर 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत विठाल. मग भगवंताचं दर्शन झाल्यानंतर मग कुत्री कुठं दिसत. ते कुत्री नव्हते ते कोण होते. वेद होते ते 4 वेद. वेद पिळून दिलं म्हणजे महावाक्य दिलं आपल्याला. 4 वेदाचे 4 महावाक्ये तत्वमसी महावाक्याचा उपदेश आहे. आणि मग भगवंतानं आदेश केला नाथ महाराजांना. ओळखलं म्हणजे तुला धर्माचं कार्य करायचंय. कृष्ण अवतारामध्ये मी जे भागवत सांगितलं ते संस्कृत आहे. 12 स्कंदाचं सर्वसामान्य जीवाला कळत नाही. तू त्याच्यातलं जे मूळ ज्ञान आहे ते दिव्य ज्ञान सर्वसामान्य जीवाला कळलं असं सांग. एकनाथ की भागवत भावार्थ रामायण सगळ्यात जास्त ग्रंथ संपदा संत नाथ महाराजांची आहे. विठ्ठल आणि मग भगवान दत्तात्रेय अंतर्धान पावले. दर्शनी समाधानाथी समाधान झालं भगवंताचं. आणि मग आले दोघं गुरु शिष्य गडावर. सांगितलं नाथा तुला ज्ञान झालंय भगवंताचं दर्शन झालंय पण ही मोरावं लागन बाळा. साधू बोध झाला केला.
प्रमाणनाथांचं जे बोध दिला मज सांगाते. बोध म्हणजे ज्ञान. कुठं जन्मत ज्ञान? भक्तीची या पोटी बोध ती मुरावा लागन म्हणले. आता लोणचं मुरलीवर गोड लागत का? घातल्या घातल्या गोड लागत. आंबा मुरलीवर गोड लागतो का? कार्पेट टाकल्यावर गोड लागतो. केळं पाण्यात बुडवले का दुसऱ्या दिवशी पिवळे. आतमध्ये कसे राहते महाराज. आणि जी ओरिजिनल पिकलेलं ती वेगळंच असतं. पिकले या शेंडे तैसे आम्हा अवघी आनंदाची सृष्टी झाली. तो दिव्य आनंद म्हणजे भगवंताचं दर्शन बर का. ते समाधान म्हणजे भगवंताचं दर्शने. ही शांती प्राप्त होणं म्हणजे भगवंताचं दर्शने. म्हणून शांती ब्रह्मपदी प्राप्त झाली. म्हणून नाथ महाराज स्वतःला आता भगवंताचं वास्तव दर्शन झालंय आणि ते आपल्याला होण्याचा मार्ग अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. हरि प्रतीसी
कृपा म्हणजे काय? कृपा पाहिजे ना आपण ज्ञानेश्वरी मध्ये, ज्ञान देव म्हणे तरलो तरलो आता उद्धर जायचं प्रश्न आहे ना. हरी प्राप्तीशी उपाय, भगवंत प्राप्तीचा उपाय धरावे तर संतांचेच का? डायरेक्ट भगवंताकडे गेलं तर काय अर्थ नाही. पावले म्हणे मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. म्हणजे काय? मुकला म्हणजे मुकला. मुकला म्हणजे काय? मुक्काम झाला म्हणा किंवा तो गेला, मोकार गेला तो, नाही का? आतापर्यंत मनोमार्गे भरपूर गेले ना. आपल्या समोरचं उदाहरण आहे ना, 1400 वर्ष शरीर केले जतन, नाही ना. राजे लोक शिष्य होते. राजे जोपर्यंत फक्कड माळत भेटले नाही नालंदीचे तोपर्यंत ते सगळ्यांचे सद्गुरू होते. राजे लोक त्यांची दीक्षा, त्यांचं निळोबारायांनी चरित्र लिहिलेलं आहे, पहा तुम्ही. संत निळोबारायांच्या गाथ्यामध्ये शेवटी चरित्र योगीराज चांगदेव महाराजांचं. त्या काळामध्ये त्यांनी काशीला जाऊन साधना केली ती योगाची. मेलेले माणसं जेवत उठवत सामान्य गोष्ट आहे का? सामान्य नाही ते. पण ज्या वेळेस फक्कड महात्मे भेटले ना, आले लोटांगणी हरी प्राप्तीशी उपाय. मग डायरेक्ट भगवंताकडे जर गेलं समजा, आपण पाहिलं नामदेव रायाने केला प्रयत्न, नाही जमला. पांडुरंगाला सांगितलं मी या भानगडीत पडत नाही, अजिबात जमायचं नाही म्हणले. माझं दर्शन असं होईल म्हणजे तुला विटेवर आहे तसं, पण तुला जर व्यापक दर्शन पाहिजे असेल, माऊलीनं जसं सांगितलं तसं दर्शन आपल्याला झालं पाहिजे. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा उतला भक्ता माझी रावानी न्याया. जे जे भेटे भूत देते मानिजे, हा भक्ती योग निश्चित जान माझा झाला. आतापर्यंत बऱ्याच मंडळीने प्रयत्न केले, भगवंताला आग्रह केला, जगद्गुरूंनी सुद्धा आग्रह केला होता. मी सामान्य कोणाच्या शरण जाणार नाही. अगोदरच ज्या वेळेस नामदेवरायांनी पांडुरंग परमात्मा स्वप्नात जागा केलं, ज्यावेळेस गेले होते ना, त्यांनी अगोदरच बॉन्ड करून घ्यायला आपला, आमची ते आपण आपाशी न्यावे. मी असं 4 चौघासारखा कोणाच्या खांद्यावर जाणार नाही, जमल तर अवतार घेतो. सगळा बॉन्ड करून घेतला होता. कोणाला गुरु बिरू करणार नाही म्हणले. बरं तू म्हणशील नामदेवासारखा जाय आमका गुरु कर, अजिबात जमणार नाही. शेवटी भगवान परमात्म्यालाच यावं लागलं होतं. आज ह्या विठोबाचा त्याला उपदेश करायला अडचण काय? बरोबर आहे का नाही? तुमच्या भागात टावर लाईट असेल ना, टावर असेल मोठी टावर,
टावर आकडा टाकता येतो का टावर लाईनीवर? काय होतं बरं? काय होईल बरं? हा, साक्षात्कार होईल. साक्षात्कार होईल. भगवान परमात्म्याला जर आपल्याला मूळ स्वरूप दाखवलं, तिसरा डोळा उघडला, आपली राख होईल. दुसरं काय होईल? आकडा टाकल्यासारखंच होईल ना. म्हणून तो त्या भानगडीत नाही पडत. लाईट तीच आहे, पण ती सबस्टेशनला कुठेतरी जाती. आता त्याच लाईट मध्ये सगळं चाललंय ना. तसे संत जरा कमी व्होल्टेज मध्ये येतात. विठ्ठल वास्तविक पाहिलं तर देवते संत निमित्त त्या वेगळं नाही. तत्व एक आहे, एक तत्व आहे. आपल्याला ज्ञान देण्याकरता एक पवित्र नातं आहे. या विश्वामध्ये दोन नातं आहे. एक देव भक्ताचं नातं आहे आणि एक गुरु शिष्याचं नातं आहे. म्हणून हरी प्राप्तीचे उपाय धरावे संताचे. ते काय होतं बरं? संतांकडून मिळालेलं ज्ञान आणि डायरेक्ट शास्त्रामध्ये ज्ञान नाही का? शास्त्रामध्ये ज्ञान नाही. काय नाही म्हणायची ताकद आहे. ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञान नाही का? गोळी हाताना मारली तर काही होईल का? आणि तीच गोळी जर बंदुकीतून आली तर? बंदुकीतून आली गुरुमुखे मोटके उदय हृदय स्वयंभचे असे तात्पर्य. गुरुनाथ धर्म जागो गुरु महिमा देही दाविला आत्म साक्षात्कार करून दिला. गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान. म्हणून संत आपल्याला वारंवार उपदेश करतात. आणि जर आपण संतांचं नाही ऐकलं तर काय होईल?
धन्य जगी तोची एक इथं नाचलं पाहिजे हो, बाहेरलाही नाचतात मंडळी. भगवंताच्या छंदा नाचून हरी गुण गावत धन्य जगी तोची एक राम कृष्ण वासुदेव सदा तात्पर्य हरी प्राप्तीशी उपाय धरावे. सगळ्यात मोठं कारण आहे आपल्या पाठीमागे जन्म मरण. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे, आपल्याला काही वाटतं का त्याच्यावर? आपल्याला काही वाटतं का ते गर्भवासाचं दुःख? हे सगळं दुःखच आहे. वाटतंय का आपल्याला दुःख म्हणून? संसार दुःख मूळ तो इकडे विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस. ज्ञानेश्वर महाराज तर इंग्रजाच्या बाजेवर झोपला आणि म्हणतो सुखी. तर आपण म्हणतो का तू या गाड्यात पडून? आपण तर उलट म्हणतो कर लग्न, काय तुला आम्ही आपल्याला म्हणलं आपल्याला खंती ते न करा होय का ढवत उतरा. तरी आपण उपदेश काय करतो एखाद्या नवीन मुलाला? प्रपंचात ओढतो का, सांगतो का? काय बाबा संन्यास घे. मला असं म्हणली की उठी पुत्रा जाई तीर्थे रे हिंद येथे साधू संत असती पा उदंड. आपण तर म्हणतो नाही लय मजा आहे, लय सुखी होऊन याच्यामध्ये. पोरं नाही काय का मंदिरात गेले होते आणि मंदिर गणपतीचं होतं. आता जुनं मंदिर जुना गणपती. एका पोरानं त्या बिंदीत बोर्ड लागला गणपतीच्या, त्याच्यात होता इच्छू विराट फाट्या. आता दिवसानच फाटायचं जातो जुना विंचू साधा तडा का बसला असेल का? बाकी त्यांना सांगायचं नाही ना. गाड मारत म्हणजे वा काय म्हणले तसं आपण कधी उद्देश आता सोयीवार केला घालायला आयुष्य परमार्थात घालणं म्हणून संन्यास घे नाही ना. आपण ओढतोय त्याला आणखी. बाकीच्या मुलाला असं वाटलं लय गाडी आपणही हात घालून पाहू म्हणले. दुसऱ्यालाही ओढ घातलं, त्याला ठाके दिला. मला असं वाटलं आपण बाकीच्याला जर सांगितलं तर म्हणजे वा अरे लई गाड्या म्हणजे तसं आपलं झालंय. मला सुख पाहता
दुःख पर्वताय साधूला राहवला पुढते हे जन जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट जगाच्या संतांच्या विभूती देह कष्टविती रोपकारा करता जीवाला नाथ महाराज सांगतात. मी तुम्हाला असं टोकाचं साधन सांगतो. हे जे भवबंधन तुमच्या मागे लागलेलं आहे ना, हे भवबंधन सुद्धा तुझं अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये भवाचं बंधन म्हणजे काय? जन्माला येणं जाणं येणं जाणं सामान्य दुःख नाही. पुनरुपी जननम पुनरुपी जननी ये संसारे फल दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम मूढमते. आपल्याला जर आपण संतांचं ऐकलं, त्या साधनाचा विनियोग केला, आयुष्यभर भगवंताचं चिंतन केलं तर काय होतं मला सांगता? आजी संसार सकल झाला गे माये देखिले
येतो. ढेकर कधी येतो? आता ढेकर देऊन दाखवा तुम्ही. ढेकर कधी येतो?